सगळं झालंय, ब्रश नाश्ता सगळं झालं. तर आता जस्ट तर नाही पण मगाचपासून उठले सगळं. तर नाश्ता वगैरे झाला जे बसलेलो तर विचार केला इंट्रो देऊ. तर हा आहे पार्ट वे टू सिद्धी. मध्ये ममचे साथ रात्रभर बंद होती ना. इकडे आता माझा फोन चार्जिंगला यार चार्ज थोडाच होतोय तो माहिती नाही का. हळू झालाय तर 60 तर झालाय. बस आहे एवढा होऊन जाईल 60 मध्ये. तर पूर्ण त्या दुपारच्या हॉल्टपर्यंत जाऊ शकतो असं काय नाही. चला मग आता सकाळ झालं भेटू. पार्टी निघाल्यावर आरती भेटतो. नाही तर आम्ही इथे आलेलो धाब्यावर. गॉगल वगैरे घ्यायला गॉगल वगैरे पप्पाने आणलेले होते. मी तर आणलेले टाकून, त्यांनी आणलेच नाही. माझ्या इथून नवीन गॉगल वगैरे घ्यायला आणले. आणि तिकडे माझा टिक्का लावला कसा दिसतोय सांगा मला कमेंटमध्ये. आणि आता जाऊ परत आपल्या हॉल्टला. आरती झाली, आम्ही तिकडेच होतो. मला आता तुम्हाला दाखवायला नाही भेटलं पण आरती झाली. आता तर निघतायत. तर आता मस्त जाऊ. आता सरा घाट चढायचंय. दम तर लागणार चढताना थोडा बघू आता काय होतं पुढे. आता निघतोय पार्टी बघू शकता. मस्त वाटतंय पार्टी. मस्त एक नंबर वाटतंय. चला आता बघू. आता पार्टी आता निघूया जाऊ मग फूड पर्यंत. आता सकाळ झाल्यावरच मग भेटतो. आणि आता लाईट तिथे म्हणून पण पुढे लाईट वगैरे नसते. तर मग आता तुम्हाला डायरेक्ट मग सकाळचं भेटतो. सकाळच आहे पण असं म्हणजे ऊन आल्यावर भेटतो. चला मग ऊन आल्यावर भेटू. तर आता इथे पालखी निघाली आहे बघू शकता. खूप मस्त वाटते. पप्पानीच घेतली पालखी. तर आता जाऊ. मस्त निघाली आहे. मग आता चढायचंय कसारा घाट. तर आता बघू कसं वाटतंय. मी तर पहिल्यांदा आलो. मला तर माहिती नाही चढताना वगैरे काय काय होईल. पाय तर दुखतील ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. चढू मस्त. हो साईराम. पप्पा सोबतच राहतो. नको जायला गाडी वगैरे तर माहिती आहे. ते वगैरे गेलो तर गाडी जाईल. तर मस्त पालखी निघाली आपल्या सोबतच. खूप भारी वाटते. सगळे आहेत पुढे मस्त. सगळे आहेत मागे पुढे. तर आता जाऊ कसा घाटवर चढू. आणि मी डायरेक्ट मग आता उजळ झाल्यावर भेटतो तुम्हाला. कारण की आता रात्री तर काही जास्त दिसत तिथे लाईट पण दिसते. चला मग सकाळ झाली आहे तर इथं बघू शकता यार काय चांगले नजारे आहेत. इथं फार झाले. पप्पा येतात मागे आहेत. गाड्या तर असे जातेच ना. चढताना थोडे पाय दुखले पण हे बरोबर. कसार घाट चढून झालं. आम्ही मधल्या रस्त्याला प्लेन रोडला. आता मला रथ दाखवतो. हे बघा रथ. ओम साईराम. पूर्ण चांदीची जाम भारी वाटते. वाटते यार रथ. जाम भारी आहे रथ. जाम भारी. समोरून दाखवतो तुम्हाला. मजा येते. इकडे व्ह्यू बघा. दर्शन घ्या गाईज. लय मस्त यार. इकडचे नजारे पण खूप भारी आहेत. ऊन आले लय चांगलं वाटते. रथ पण खूप भारी आहे. चांदी भारी वाटते. लय दम लागले. काढला
त्यानंतर माझे पाय दुखत होते, जाम दम लागले. खरंच खूप भारी आहे, जाम मला आवडलं. आता चला जाऊ आता पुढे. आणि ताण तर अशी लागली. काय नुसार आहे, काय वाटतं इथे भारी. म्हणजे असं हायवे वगैरे आहे, मग बघा यार सण वगैरे बघा एक नंबर आहेत. तर चला आता बघू, आता फोटो वगैरे काढतो आम्ही चांगले. बघू आपण थोड्या वेळाने सगळे रस्ते जाऊ आतमध्ये, पाया पडू. आता चला चप्पल काढतो, दर्शन घेऊ. दाखवतो तुम्हाला. मस्त मंदिर आहे, या पाया पडू आता आपण. बघू शकता, आता थोडं पुढे गेल्यावर भेटतो. या पोचलो तर आता पण आहे, मस्त जागा आहे. बघू आता इथे काय. जय आता बाहेर पण एक पालखी आहे, दिवाळी पालखी. पालखी पण चांगली. जाऊ पुढे मस्त यार, काय मस्त वाटतंय, भारी इकडे, जाम भारी वाटतंय. मंडप वगैरे सगळे नाचतायत तिकडे. आपण पण मित्रांनो नाश्ता वगैरे झाला, दोड वगैरे खाल्ला, काकडी वगैरे मसाला लावून. जाम तिखट होता. लय भारी वाटलं, मस्त वाटायला. चालायला जमेल, एनर्जी आता खूप आहे. बस आता खूप एनर्जी अजून. आता तर चालेल आरामात, आता चालेल, आता खूप चालेल. आता पालखीपासून आपण आता खूपच लांब आलोय. पालखी जाम जाम पुढे. आपण इथे नाचला थांबलो, नाचलो वगैरे, म्हणून पालखी पुढे निघाली. खूप वेळ आहे आपण पालखीला पोचायला. आता हॉल्टला अजून नाश्ता करायचा आहे. मेंदूवडा इडली आहे, तिथे पण मेंदूवडा इथे खाली. हॉल्टला पण खाणार नाश्त्याची हॉल. मस्त आहे. जाऊ फटाफट शोधू आता हॉल झाल्यावर भेटतो. तोवर आता काय करायचं, हॉल झाल्यावर आता एवढं जाम तर हॉल झाल्यावर भेटतो. आता आपण नाश्ता
यांचा नाश्ता पण संपला. आता पाया पडू, फ्रेश होऊ आणि मस्त पैकी नाश्ता करू. इथे पण लय भारी नजारा भारी. पहिला पाया पडू, पाया पडू. पालखी हा इकडेच. आपण आलो आहे आता नाश्त्याच्या हॉलला. इथे पाया पडू आता पहिला आणि मग फ्रेश वगैरे होऊ आरामात. फ्रेश वगैरे होऊ त्यांना खूप मस्त आहे नजारा पण वगैरे चांगला आहे इकडे. मस्त. आम्ही तर लास्टलाच होतो, आम्ही जास्त पुढे नाही आलो. फोटो काढत वगैरे बसलो, पालखी आली पुढे, आम्ही राहिलो जाम मागे. चालत चालत आलो. चालेल मग आता नंतर भेटू. आता खाऊन वगैरे घेतो आणि मग नंतर भेटू आपण. मित्रांनो आपलं आता मस्त खाणं पिणं झालंय. आता पालखी निघेल, बघू शकता. खाणं पिणं झालंय, आता आपण आता निघू इथून. खूप आता चांगलं वाटतं. हे सगळं घातलंय, टोपी वगैरे घालायला. पुढे आता ऊन असेल, तिथे थोडं सावली आहे, चांगलं वाटतंय. थोडं म्हणजे थंड थंड वातावरण आहे. खूप गार वाटतंय. जास्त म्हणजे असं गरमी हीट नाही मारत आहे, गार वाटतंय. डोंगरावर आहे ना. मग आता जाऊ मस्त पैकी. आता पालखी उचलतील, पालखी सोबतच जाऊ. आता मागे वगैरे राहायला मध्ये फोटोज काढले तर राहू मागे. तर बघू पण पालखी तर अजून उचलली नाही. कोण पालखीच्या आजूबाजूला पण नाही. तर बघू आता कधी उचलते पालखी. आणि समोरचा डोंगराचा व्ह्यू तर आहे काय भारी होतोय. एक नंबर. मात्र जाम आवडला तिथे. सगळे एक गाव आहे, हे वाटतं एक गाव आहे तिथे पण असं बघा. तर मित्रांनो पालखी निघाली आहे. थोडं मागे पालखीपेक्षा, पण थोडंच समोरच आहे पालखी आपली. बघा इकडे थोडंच मागे, जास्त पण लांब नाही. तर मस्त पैकी जाऊ. मागून गाडी होते, बघू शकता. ऊन पण वाढलंय, हळूहळू तर गरमी होईल पुढे जायपर्यंत. पुढे तर बघा रस्ता तर केवढा आहे, जाम आहे. अजून जाम रस्ता आहे. बघू आता चालू 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 चालायचं. आता मस्त नाश्ता पण झालाय. आता तर एनर्जी आहे खूप मस्त पैकी. चालू मस्त वाटते आता. फ्रेश एकदम भारी वेदर बघू शकता. ऊन वाटतंय पण थंडी हवा लागते, एकदम गावासारखं वाटतंय. चला मग आता थोड्या वेळाने भेटू. चालतो आणि मग आपण भेटू. तर मित्रांनो चालता 1-1.5 तास मस्त झालाय. आता ऊन लागत आहे म्हणून हे घातले. कसं तरी वाटतंय ते पहिल्यांदा कसं तरी घातले, ते बांधले. ठीकच नाही वाटत, इग्नोर करा. आता चालता 1-1.5 तास झाले. चालतोय म्हणजे झालंय की आता खूप झालं. 12 किलोमीटर चाललो आज सकाळपासून. जाम थकलोय, एवढं ऊन आहे. पाणी पिलंय, मागे सेवक होते. आणि बघू शकता इथे पप्पा आहेत, मागे दादा येतोय. इकडचा पूर्ण रस्ता हा फक्त आपल्यासाठीच आहे. म्हणजे जे चालत जातं शिर्डीला, हा एवढा रस्ता फक्त त्यांच्यासाठी बनवलाय. बाकीचं तिकडचा हायवे लय भारी मस्त केलंय. कळलं दिसत असेल, थोडं सोडून टाका. तर बघू शकता मस्त नजारे आहेत. आता आपण पुढे हॉल्ट लागेल तो दुपारचा. तिकडे आता नदीत पण जायचं पोहायला. पप्पा नदी आहे इकडे, पप्पाला विचारा नदी आहे इकडे. तर आता बघू मस्त थंड पाण्यात मस्त उडी घालू. मस्त जात आहेत आपले सेवक. मस्त थंड पाण्यात उडी घालू, अंघोळ करू मस्त पैकी थंड आणि मग फुल चालायचं. मग
आता मग संध्याकाळचा हॉल्ट असतो ना, संध्याकाळचा नाही डायरेक्ट रात्रीचा. मग डायरेक्ट रात्रीचा हॉल्ट. आता बघू, चला मग आता हॉल्ट आल्यावर मग बघू काय काय जेवायला वगैरे. चला आता आलेलो आपण इथे ऊसाचा रस घ्यायला. बाकी बनवत आहेत. मग आता मस्त ऊसाचा रस पिऊ. खूप चाललोय आता, खूप दमान लागली. एवढं दमलोय असं. आता बसल्यावर मस्त भारी वाटतंय. मस्त इकडे टोल नाका मागे गेलं. आता इकडे टोल लागून पुढे थोडं चालत तिथे ऊसाचा रस होता. मी आलो बसलो. जाम गरमी आहे. बघू आता मस्त ऊसाचा रस बनवताय दादा बसले. आता आपण आरामात जाऊ का? तिथे सगळे बघू आता ऊसाचा रस येण्याचाच वेळ. ताण लागले, घसा बसला एवढा सुकलाय असं. बघू आता मस्त आता ज्यूस पितोय. तेव्हा काय जातंय काय माहिती, जाम मोठे ग्रिल वगैरे त्याच्यात नेत असतील. सगळे आम्ही इथे पितोय ज्यूस वगैरे सगळे हाऊस. आता मज्जा करू. आणि मग आता जसं पण आता निघायचंच आहे. मग आता चालायचं म्हणून होतो. चला मग आता भेटू आता रात्री, डायरेक्ट आता रात्री. आता इकडे हॉल्टवर आता दाखवतो जेवढ्या वगैरे काय वगैरे सगळं. आणि मग डायरेक्ट रात्री संध्याकाळी. चला आलो आहे आपण हॉल्टला. लय थकलो लय. ऊसाचा रस पिला म्हणून थोडं बरं वाटतंय. तर ते नसतं पिलं तर आतापर्यंत मी चाललो नसतो. असं थोडं ठीक वाटतंय. आलाय हॉल्ट. आता पुढे चालतंय दादा. पप्पा बाजूलेत. आलाय जवळच आहे, तिकडे असेल हॉल्ट. बघ आता. वाव, हे मस्त घर आहे हो, है ना? बघू आता. ते पण असं हायवे तिथे समोर आहे. आजपर्यंत घेतल्या वेळेस हॉल्ट म्हणजे विचारला का हॉल्ट 7 मध्ये. परत अख्खा आपल्याला जास्त बाहेर जावं लागेल, मग हायवे लागेल. थकलो. चला मग आता बघू हॉल्टमध्ये काय काय जेवायला वगैरे. तेव्हा समोर उभे ते काका, तिकडे पिवळेवाले, तिकडे तिकडेच आपला हॉल्ट. चला जाऊ लगेच. तर तोवरसाठी बघा मग आता मला सगळं करायचं पण आहे. फ्रेश वगैरे होतं मस्त आंघोळ वगैरे. आणि मग मस्त चांगली 1-1.5 तासाची झोप काढायची. चला मग भेटतो. हा बघा आहे आपला हॉल्ट. सगळी इकडे आपली गाडी पण आली आहे. तो इथे मध्ये बघा सगळी ते झोपलेत वगैरे. हाच आपला हॉल्ट. बघ आता चला आतमध्ये चला. मी थकलेलो आहे. पाय तर असे दुखतात ना आता चालून जाम थकले. बघ आपला हॉल्ट एक नंबर मस्त चालू आहे. चला आता मस्त पैकी झोपू. आता मस्त पैकी आपले बसायचं मन करतं. पालखी बघा तिकडे, पालखीमध्ये बघा पालखी. चला मग आता भेटतो नंतर. हॉल्ट जाम मोठा आहे, वरपर्यंत छत आहे. इकडे स्टेज वगैरे होता. एवढा आहे हॉल्ट, जाम मोठा आहे हॉल्ट, जाम मोठा आहे. कुठे झोपायचं बघू. बॅगात तिकडे समोर. तर इकडे जाऊ आपण. मस्त पैकी असे पाय लागतायत ना. तिकडे आंघोळ करायला आहे. इकडे झोपतो आता थोडं. चला मग आता झोपू आणि भेटू आता संध्याकाळी डायरेक्ट. मित्रांनो पालखी निघाली आहे. पालखी मागून येईल. आपण आता पुढे जाऊ, कारण आता पालखीच्या मागे राहिलो तर मागेच राहू. मग आता आपण पहिलेच निघालो. पुढे दादा वगैरे, पप्पा माझ्यासोबत. तर आता पहिलंच निघालो आम्ही.
काय मग नंतर मग मागे राहतो. मग आता पहिलंच निघालेलं बरं आहे. चांगलं फ्रेश वगैरे झाले, मस्त वाटतंय तर गार गार. जाऊ आता. पावसाचं वातावरण वाटतंय पण पाऊस फक्त आला नाही पाहिजे बस. नाही पाऊस तर येणार नाही कारण की आता इकडे दादा बोललं तिकडे तर पडलाय पाऊस, पण आता आला नाही पाहिजे इकडे. जाऊ मस्त चालत. बघा इकडे बघा सन बघा, बघा किरडे बघा त्याचे काय येतात. तर आता जाऊ आता चालत मस्त पैकी, काय टेन्शन नाही काय नाही. मस्त जाऊ. तर आता चला मग भेटतो. आता पायची आता मागून येईल तिकडेच अजून उचलली वाटते आणि त्या तिथून आणतील आता पालखी. बघू आता आपण जाऊ पुढे, काय नाही पण आता तुमचा पुढे जाऊ आणि मग नंतर भेटतो. मित्रांनो पालखी आली आहे आपल्या मागेच्या पालखी. मस्त वाटतंय. सगळ्या एकत्रच निघालोय आता, मागे पुढे नाही झाले, सगळे असे एकत्रच निघालोय मागे. बघ एवढे एकत्रच निघालोय. गुरु साईनाथ महाराज तर एक साथ निघालोय. राहुल दादा बघू पुढे पुढे काय मस्त जाऊ चालत. मस्त आता फ्रेश वाटतंय. झोप मस्त झोप काढले. पाग वगैरे दुखतात थोडे, सगळं ते थांबते. चालू चालू सवय लागल्यावर ते पाहिजे. जाऊ फटाफट. तर आता नंतर भेटतो तुम्हाला. आता इकडे मी चालत होतो, पाऊस आलाय. थोडे थोडे टिपटिप पडतायत, थोडं थोडं लागलंय टिपटिप आम्हाला. होतं भाई मस्त गार वाटतंय का, लय गार आहे. जास्त पाऊस नाही पडला पाहिजे. वातावरण बघा तुम्ही फक्त, लय अंधेरा अंधेरा असं झालंय एवढं लगेच. पण आता 5:30 झालेत, एवढं लगेच अंधेरा अंधेराच झालाय अख्खा. तर भाई पाऊस वाटतंय पण आला नाही पाहिजे पाऊस. बस तेवढंच. आता चाललंय खूप चाललं अजून. शेत वगैरे डोंगर बघा समोर, लय भारी ते काम चालू आहे. तर चला मग आता भेटू. पुढे गेलं पालखीच्या तिकडे, पालखी जाम पुढे गेली. तर आता पालखीमध्ये पोचायला पाऊस नाही आला पाहिजे. तिथेच पालखी ती बघा गाडी दिसते टेम्पो, तीच पालखी आपली. चला जाऊ आता जाऊ पालखीकडे. आधी तिकडे पोचणं मेन आहे. चला मग तिकडे जाऊ. पाऊस आलाय इथे बघू शकता. बघा खाली एक जमीन ओली झाली. जोरात आलाय पाऊस, जाम जोरदार आहे. हळूहळू वाढतोय. जास्त नाही वाढला पाहिजे. बस जास्त नाही वाढला पाहिजे. वाढतोय पाऊस बघू शकतो इकडे. काय काळे वादळ आले. तर आता जाऊ फटाफट जाऊ. काही टेन्शन नाही. फोनचं काही टेन्शन नाही. फोन ओलावला काय होणार तर रे. फटाफट जाऊ. मी तर स्वतःला हे करून घेतलंय. ओला नको व्हायला, खेचवले झाले तर मग सर्दी होईल. तर आता मग जाऊ. आता इकडे आरती वगैरे झाली. मला आता टाइम नाही भेटला आता करायला. आम्ही खूप मागून लेट आलो. आता आरती वगैरे दाखवायला नाही भेटली, पण झाली आरती वगैरे. इथे नाश्ता वगैरे चाललाय. हे दिले पोहे खाते आता मस्त बसून. ते आपली पालखी बघू शकता इथे. सगळे लास्टलाच बसले. झाले पायावर पडले. परत निघायचं रात्री. भरपूर चालायचं रात्री पण. तर आता बघूया. आता रात्रीच्या हॉल्टला गेल्यावर तर डायरेक्ट भेटतो किंवा मध्ये रस्त्यावर भेटू. मग रात्रीच्या हॉल्टलाच भेटतो. 6 किलोमीटर आलो आहे आपण रात्रीच्या हॉल्टला. आणि तिकडे सगळे नाचत आहेत आणि तिकडे सगळे नाचतात बघू शकता. आणि मला व्हिडिओ काढायला नाही भेटलं कारण मी
चाललो नाही, माझे पाय जाम दुखतात आणि मला एवढी सर्दी होणार आहे, एवढी थंडी आहे म्हणून मी बाईकने आलो. आणि आता बघू शकता, आता इकडे सगळे नाचतायत आणि आपली पालखी मस्त आहे यार, मस्त दिसते, एक नंबर. तर आता जेव वगैरे मस्त. मी तर आता झोपायची तयारी केली, मला जाम थंडी लागते, माझा जेव वगैरे मस्त जाम गार वाटते म्हणून मी आता झोपायची तयारी केलेली. चला मग आता जेवण वगैरे झोपतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आता उद्या सकाळीच भेटू. तर आता बघू उद्या पण काय काय होते ते सगळं मी तुम्हाला दाखवेन. मग आता जाम मजा येणार आता. कधी असं मला करायचं शिर्डीला कधी पोचेल. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. मग आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.